काय झालं का महात्मा ज्योतिबा फुले ही कर्जमुक्ती योजना जी आहे त्यामध्ये 15 ते 19 वाला जो शेतकरी आहे तो तिथे घेतला होता, पण 2015 ते 2019 पर्यंत म्हणजे एकूण आपण पाहतो का महात्मा ज्योतिबा फुले मध्ये फक्त 4 वर्षाचे शेतकरी लाभार्थी घेतले होते, 4 वर्षाचे. शिवाजी महाराज मध्ये 7 वर्षाचे घेतले आणि आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या नावानं जी काही योजना आहे हे 6 वर्षाची आहे. महात्मा फुले ही 4 वर्षाची होती, 15 आणि 19 पर्यंत. याच्यात काय झालं का नेमकं ओटीएस केलं नाही. काय झालंय का 2 लाख पर्यंतच कर्ज माफ केलं आणि 2 लाखाच्या वर ते 1 रुपया जरी असन तर ते माफ होणार नाही. ओटीएस नसल्यामुळे काय झालं का ते अडचण आली आणि ज्याच्याकडे 1.5 लाख 2.5 लाख होते, ज्याच्याकडे 3 लाख होते, तो 1 लाख भरून 2 लाख माफ झाले असते. ते महात्मा ज्योतिबा फुले नसल्यामुळं तो कर्जबाराची संख्या आहे लाभार्थ्याची ती तशीच राहिली, कारण तिथं काही ओटीएसचा चान्सच नव्हता. आणि त्याच्यामुळं आता जे ओरड होत आहे का 2019च्या आतली म्हणजे महात्मा फुले मधले जे थकीत कर्जदार आहे किंवा ज्यांना कर्ज माफ झालं ते पुन्हा जर थकीत झालं 21-22 मध्ये, म्हणजे 19 मध्ये माफ झालं महात्मा फुले मध्ये, पण 21-22 मध्ये पुन्हा थकीत झालं तर सरकारनं फक्त त्याला 50,000 दिलेले आहे आणि ते ओटीएस केलेलं आहे. म्हणजे याच्यात अधिक निवळ 50,000 दिले काय तर बिलकुल नाही, ते ओटीएस केलेले आहे. आणि ओटीएस केल्यामुळे काय झालं आता 50,000 आणि कर्ज आहे 2 लाख, कर्ज आहे 4 लाख. म्हणजे लोकांना असं वाटतं का हे बँकेच्या वसुलीसाठी आहे. अगदी बरोबर आहे. मला असं वाटतं का ह्याच्यामध्ये दुरुस्त करणं फार गरजेचं आहे, कारण 2019चा जो कर्जदार होता तो माफ जरी झाला असेल तर 19 ते 25च्या काळात कोरोना आला, दुष्काळ आली, संकट आली शेतकऱ्यावर आणि या कोरोनाचा काळ 3 वर्ष होता. म्हणजे 19 आपण जर पाहिलं 19 ते 25च्या काळातला काळ पूर्ण भारत देशासाठी अतिशय आव्हानात्मक होता. त्याच्यामुळे मुख्यमंत्री महोदयांना आम्ही विनंती करणार आहोत का महात्मा ज्योतिबा फुले मध्ये ज्यांना माफी झाली ते आता पुन्हा थकीत राहिले असेल तर त्यांना सुद्धा 1 ते 1.5 लाख रुपये 2 लाख रुपये याचप्रमाणे कर्जमाफी करावी, त्यांना कर्जमाफीमध्ये घ्यावं आणि जे पूर्ण 4 लाख रुपये असेल जे ओटीएस मध्ये आले नाही महात्मा फुले मध्ये त्यांना सुद्धा घेतलं पाहिजे. दुसरा आहे प्रोत्साहन निधी. आता प्रोत्साहन निधीमध्ये काय गडबड झाली का 50,000 तर दिले ते कमीच आहे, आमची मागणी 1 लाखाचीच आहे, त्याच्यासाठी आम्ही भांडणारच आहोत. पण त्याच्यासोबत त्यांनी अट काय घातली का सतत 2 वर्ष जर कर्ज फेडलं असेल तर मग आम्ही तुम्हाला प्रोत्साहन निधी देऊ. म्हणजे पुन्हा मेघ घालून घेतली. आता सतत 2 वर्ष फेडल्यावर जर प्रोत्साहन निधी देत असाल तर अर्धे शेतकरी पुन्हा बिचारे त्याच्यापासून त्या प्रोत्साहन योजनेपासून दूर जाणार आहे. म्हणून कुठल्याही अट प्रोत्साहन निधीमध्ये ठेवणे जो जर आता जर आज जर तो नील आहे, आज जो तो रेग्युलर कर्जदार आहे त्याला ते प्रोत्साहन निधी भेटला पाहिजे आणि तो 50,000 नाही तर तो 1 लाख भेटला पाहिजे. कारण कर्ज भरणाऱ्याच्याच मुळावर जर येत असेल, तो प्रामाणिकपणे कर्ज भरत असेल, इकून तिकून गहाण आणून लोकांचं उसने आणून जर तो कर्ज परतफेड करत असेल तर त्याच्यासोबत वाईट होता कामा नये. मी तर समोर जाऊन पलीकडे मागणी करतो आहे का आता तर 1 लाख रुपये तुम्ही द्याच, पण दरवर्षी जेथपर्यंत आम्हाला हमी भाव भेटत नाही, आमच्या शेतीमालाला जेथपर्यंत हमी भाव भेटत नाही, हमी भावात पूर्ण खरेदी होत नाही, तोपर्यंत जो रेग्युलर कर्जदार आहे त्याला 50,000 दरवर्षी त्याला आम्ही पाहतो योजना दिली पाहिजे. 15 ते 20 ते 25,000 पर्यंत आपण त्याला दिलं पाहिजे. जशी आपण व्याज माफी देतो त्याला मुद्दल मध्ये सुद्धा सरकारनं भूमिका घेतली पाहिजे, ते सुद्धा आम्ही मागणी करतो आहे.